नाही बघा, मीरा भाईंदरमध्ये सर्व जाती धर्मांची लोक राहतात आणि सर्वांना मराठीवर अभिमानच आहे, महाराष्ट्रावर पण सुद्धा अभिमानच आहे. परंतु हे मीरा भाईंदर हा शांतिप्रिय शहर आहे. हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा असं घडलं की मनसेनी एका व्यक्तीला मारण केली केवळ मराठीत तो बोलला नाही म्हणून. त्या माणसाला ते मराठी येत नव्हतं म्हणून तो कदाचित नाही बोलला असेल. मी अधिवेशनात होतो पण त्याला धडाधड 7 लोकांनी दुकानात शिरून त्याला मारलं. त्याची FIR घेतली नव्हती. आम्ही FIR करायला लावलं. एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल, चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी. पण हे मारण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलेलं, जाहीर निषेध केलं. त्यानंतर सर्व मीरा भाईंदरातले व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आज भाईंदर पोलीस स्टेशन, मिरावड पोलीस स्टेशनकडे धरणासुद्धा आयोजित केलं की असं मीरा भाईंदरमध्ये अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही. आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे. ह्यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही. म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं. मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रातसुद्धा अभिमान आहे. परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही. आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे, मागून नाही तर समोरून त्यांच्या सोबत आहे. पण तो आंदोलन आज जनहितामध्ये झाला, हा मला त्याचा अभिमानच आहे. अविनाश जाधवांनी थेट आरोप केलेले आहेत की जो 40 सेकंदाचा फक्त व्हिडिओ दाखवला जातोय, त्यापेक्षा पुढचा व्हिडिओ पण तेवढंच महत्त्वाचा आहे. कारण की त्यांना ज्यावेळेस विचारलं की इथली भाषा कुठली, तर त्यावेळेस देखील त्यांनी हिंदी सांगितलेली आहे, मराठी भाषा त्यांना माहीत नाही. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी देखील मराठी भाषा माहीत नाही असं ते म्हणतात. बघा, त्यांचे सगळेच व्हिडिओ दाखवले, तो नाही अनेक व्हिडिओ त्यांचे जे दाखवलंच कधी गेले नाही. किती वेळा शिवीगाळ करतात, किती वेळा मारहाण करतात, कधी कधीच तो व्हिडिओ बाहेर येतात. सगळे दाखवलंच पाहिजे. परंतु आमचं परत म्हणणं आहे, एखाद्याकडनं काही चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा, कोर्टात जा, सरकारकडे जा. पण स्वतःहून मारहाण करणं हे खपून घेऊन जाणार नाही. अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत, त्याला आम्ही निषेधच करतोय. आग्रीकोळ्यांच्या जमिनी आहेत त्या विकून खरं तर हे सगळे व्यापारी तिथे वाढलेले असं देखील एक बघा, आग्रीकोलींचा तो शहर आहे आणि त्या शहराची प्रगती त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे लोकांनी सर्वांनी मिळून ते प्रगती केली आहे. आज आग्रीकोली पण पुढे गेलं आणि तिकडे राहणारे लोकसुद्धा पुढे गेली. एखादा गावाचा शहराचा विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्मांचे लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळेस तो विकास होता. आम्हाला आग्रीकोलीवर पण अभिमान आहे आणि इतर जातीवर पण अभिमानच आहे. नाही, 100% आता FIR ती झालेली आहे. आता मी या अधिवेशनात असल्याने मला ती माहिती घेता आली नाही. आता उद्या मी जाणार आहे मीरा भाईंदरला आणि त्या व्यापाऱ्यांचा पाठीशी उभे राहणार आहे आणि सर्व मराठी माणसांना हे पटवून देणार आहे की अशा प्रकारचं खाली आपला स्वार्थासाठी वेळोवेळी मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं नावाचा उपयोग करतात, केवळ आपलं राजकारण शिजवण्यासाठी. हे मला या शहराला मेसेज द्यायचा, उद्या जाऊन ते आम्ही करणार. तुम्ही म्हणतायत की त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा आहे, मात्र ते व्यापारी देखील मराठी बोलण्यासाठी विरोध करतायत, त्याला पण तुमचा पाठिंबा आहे? नाही, मी मराठी, बघा मी पहिलाच सांगितलं, मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतो, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज आहे, कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचा रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहे. पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार, त्याला कोणी खपून घेणार नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.